थांबा. जर तुम्ही 1 सप्टेंबरपूर्वी या 10 गोष्टी खरेदी करून ठेवल्या नाहीत तर तुमच्या खिशाला असा भयानक फटका बसणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. 1 सप्टेंबरपासून देशभरात तब्बल 15 मोठे नियम बदलत आहेत आणि आपल्या रोजच्या वापरातील तब्बल 10 वस्तूंचे भाव थेट दुप्पट होणार आहेत. 2 वर्षापूर्वी ही बातमी समोर येताच पुणे, जळगाव आणि अहिल्यानगरमधील दुकानांमध्ये लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. लोक बाजारात धाव घेऊन हाच माल खरेदी करून ठेवत आहेत. कारण मित्रांनो, आज जी वस्तू तुम्ही फक्त 10 रुपयांना घेता ती 1 सप्टेंबर नंतर तीच वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला तब्बल 22 ते 23 रुपये मोजावे लागणार आहेत. सुदैवाने तुमच्याकडे अजूनही काही तास वेळ शिल्लक आहे. जर तुम्ही ही माहिती वेळेत पाहिली आणि या वस्तू आताच खरेदी करून ठेवल्या तर तुमचा हजारो रुपयांचा थेट फायदाच होणार आहे. मग कोणत्या आहेत त्या 10 वस्तू ज्याचे भाव वाढणार आहेत? चला तर लगेचच पाहूया. विशेष म्हणजे ही कोणतीही उडती बातमी नसून थेट सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर असलेली अधिकृत माहिती आहे, ज्यामुळे जर तुम्ही बातमीकडे दुर्लक्ष केलेलं तर 1 सप्टेंबर नंतर तुमच्या घराचं संपूर्ण बजेट लोकमडू शकतं. कारण या 10 वस्तू अशा आहेत ज्यांच्याशिवाय ना तुमची सकाळ होते ना तुमची रात्र संपते. म्हणजेच आपल्या दररोजच्या जगण्यासाठी या 10 वस्तू अत्यंत गरजेच्याच आहेत. तुमचे हे नुकसान वाचवण्यासाठी आम्ही तब्बल 100हून अधिक मोठ्या व्यापाऱ्यांशी आणि दुकानदारांशी संपर्क साधलेला आहे. तेव्हा कुठे ही आतली गुप्त माहिती आणि या वाढत्या महागाईचं खरं सत्य आमच्या हाती लागलेलं आहे. ही संपूर्ण माहिती आता आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी मोफत देणार आहोत. कोणत्या वस्तूचे भाव किती रुपयांनी वाढणार आहेत, या वस्तू आत्ताच कुठून खरेदी करायच्या आणि कशा साठवून ठेवायच्या जेणेकरून तुमचा 1 सप्टेंबर नंतर हजारो रुपयांचा फायदा होईल, ही सर्व माहिती आपण पुढे टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच बंद केला किंवा अर्धा सोडून निघून गेला तर 1 सप्टेंबर नंतर तुम्हाला मोठा पश्चाताप करावा लागेल. त्यामुळे वेळ न घालवता चला पाहूया 1 सप्टेंबरपासून बदलणारे ते 15 नवे नियम आणि भाव वाढणाऱ्या त्या 10 वस्तूंची संपूर्ण यादी. या यादीतील सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची वस्तू जिथे भाव 1 सप्टेंबर नंतर प्रचंड वाढला आहे ती म्हणजे खाद्यतेल. खाद्यतेल ही एक अशी गोष्ट आहे जिंच्याशिवाय कोणीही घरातील स्वयंपाक पूर्णच होऊ शकत नाही. हे ऐकून विशेषतः महिला वर्ग नक्की चिंतेत पडला असेल. सध्या बाजारात खाद्यतेलाचे भाव आधीच गगनाला भिडलेले आहेत, पण 1 सप्टेंबर नंतर या दरामध्ये आणखी भयानक वाढ होणार आहे. गेल्या एका वर्षात खाद्यतेलाच्या किमती तब्बल 30% वाढल्या होत्या. आता 31 ऑगस्ट नंतर हेच भाव दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला तेलाची खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे ही शेवटची संधी शिल्लक आहे. पहिली वस्तू खाद्यतेल झाली तर दुसरी वस्तू आहे पेट्रोल आणि डिझेल. तिसरी वस्तू तुमच्या घरगुती गॅस सिलेंडर आणि सगळ्यात मोठा धक्का देणारी 10 नंबरची वस्तू अशी आहे जे ऐकून तुमचे भानच हरपेल. 1 सप्टेंबर नंतर नेमके कोणते नियम बदलणार आहेत आणि या वस्तूचे भाव कसे वाढणार आहेत याची संपूर्ण यादी आता आपण पुढे एक एक करून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता तर बाजारात अशी ही चर्चा सुरू झालेली आहे की येत्या काळात खाद्यतेल मिळणं देखील कठीण होऊ शकतं. तुम्हाला आठवत असेल जेव्हा इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव निर्माण झालेला होता तेव्हा तेलाचा तुटवडा निर्माण होणार अशा बातमीत आला होता. मध्येच पेट्रोल आणि डिझेलची टंचाई तर तुम्ही पाहिलीच होती, पण आता त्याचा थेट वाईट आणि परिणाम खाद्यतेलावर दिसू लागलेला आहे. येत्या काही दिवसात सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा आणि पाम तेलाच्या किमतीत थेट 30 ते 40% प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर बजेट वाचवायचं असेल तर तेलाची खरेदी आत्ताच करून ठेवा. आता दुसरी वस्तू म्हणजे जी तुमच्या दैनंदिन प्रवाशांशी आणि खिशाशी थेट जोडलेली आहे ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे एकदा का पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की देशातील आणि राज्यातील एक प्रचंड छोट्या मोठ्या वस्तूचे भाव आपोआपच वाढतात. आणि तिसरी अशी वस्तू आहे जी भाववाढीचा सुद्धा आकडा घेऊन तुम्हाला एक मोठा धक्काच बसणार आहे, ती म्हणजे आपल्या घरगुती गॅस सिलेंडर. या यादीतील पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे डाळी आणि कडधान्यामध्ये. 1 सप्टेंबरपासून डाळी आणि कडधान्यामध्ये भाव असे काही भडकणार आहेत ज्यांचा थेट तिप्पट फटका तुमच्या महिन्याला बजेटला बसणार आहे. यावर्षी संपूर्ण देशात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे एका एल निनोचा मोठा फटका बसल्यामुळे तूरडाळ, मूगडाळ, मसूर डाळ यासारख्या सर्वच डाळीचे उत्पन्न फाटले आहेत. परिणामी डाळीच्या भावात 20 ते 25% प्रचंड वाढ होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 महिन्यांसाठी लागणाऱ्या डाळी आता साठवून ठेवलेल्या बऱ्या आहेत.
यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्या दररोजच्या जेवणात आणि दिवसातून किमान 3 वेळा लागते, ही गोष्ट खाल्ल्यावर जिभेला गोडवा येतो, म्हणजे तेच भाव ऐकून तुमचं तोंड नक्कीच कडू पडेल. ती गोष्ट म्हणजे साखर. साखरेशिवाय चहा, कॉफी किंवा कोणतेही गोड पदार्थ अपूर्णच आहे. वर्षी साखरेच्या दरात 15% वाढ झालेली होती, पण आता 1 सप्टेंबरनंतर साखरेचे भाव आणखी भयानक वाढणार आहेत. आता साखरेचे भाव थेट दुप्पट होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर साखरेची खरेदी करणं तुमच्या फायद्याचं ठरेल. कारण 2 दिवसांपासून एक खूप मोठी बातमी समोर आलेली आहे. येत्या काही दिवसात भारताला परदेशातून साखर आयात करावी लागू शकते. जर बाहेरून साखर मागवली तर मूळ दरावर आयात शुल्क आणि टॅक्स वाढवून साखरेचे भाव थेट गगनाला भिडतील. आता बोलूया चौथ्या गोष्टीबद्दल, जिच्याशिवाय कोणतीही वाहन चालू शकत नाही. ते म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. गेल्या 6 महिन्याच्या इंधनाच्या दरात 10% वाढ झालेली आहे. आता इराण-इस्रायल युद्धाच्या वाढत्या तणावामुळे राष्ट्रीयकृत बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमालीचे भडकलेले आहेत. रशियासोबतच भारताचे करार सुरू असल्यामुळे त्यात मोठी प्रगती झालेली. आत्तापर्यंत सरकारने भाव आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न ठेवलेला होता, पण आता 1 सप्टेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 10 ते 12% वाढ नवी होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आपण वाहनांसाठी आधीच इंधन भरून ठेवणे शहाणपणाचं ठरेल. यानंतरची 5वी गोष्ट विशेषतः महिलांसाठी आहे. महत्त्वाची आणि धक्कादायक ठरणार आहे. 5वी गोष्ट जी आपल्या घरातील महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची आणि महत्त्वाची आहे, ती म्हणजे सोनं. सोनं हे भारतातील महिलांसाठी फक्त गुंतवणुकीचं साधन नसून दागिन्यांचा आणि आवडीचा मुख्य विषय आहे. मागील काही दिवसात सोन्याची तब्बल 1,53,000 रुपयांपर्यंतचा उच्च गाठलेला होता. तुम्ही पाहिलं असेल की येत्या काळात सोन्याच्या भावात आणखी 12 ते 14% प्रचंड वाढ होण्याचा अंदाज राष्ट्रीयकृत संस्थांनी वर्तवला जात आहे. इतकेच नाही तर चांदीच्या दरात तब्बल 12%हून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं चांदी खरेदी करायचं असेल तर हाच योग्य वेळ आहे. यानंतरची 6वी गोष्ट जी आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली आहे, ती म्हणजे आपला मोबाईल आणि त्यातलं सिम कार्ड. आता मोबाईलचं रिचार्ज देखील महाग होणार आहे. सर्वच टेक्निकॉम कंपन्यांकडून रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवण्याचे मोठे संकेत मिळत आहेत. याचा थेट अतिरिक्त ताण सामान्य नागरिकांच्या महिन्याच्या खिशावर पडणार आहे. आणि 7वी गोष्ट म्हणजे ज्या दुधाचे आपण दिवसाची सुरुवात होते त्या दुधाने जर देखील येत्या काळात तब्बल 4 ते 5% वाढवण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. यानंतर 8वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे भाव थेट गगनाला भिडू शकतात, ती म्हणजे आपल्या देशातील धान्य उत्पादन. यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, इतर धान्य आणि दररोज लागणारा भाजीपाला याचा समावेश आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड घटल्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घसरण होणार आहे. बाजारात धान्य आणि भाजीपाला पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे याचे भाव कमालीचे कडाडणार आहेत. त्यामुळे घरातील लागणारे वर्षभराचे धान्य आताच खरेदी करून ठेवणे अतिशय फायदेशीर ठरेल. मित्रांनो, या वाढत्या महागाईबद्दल आणि 1 सप्टेंबरपासून बदलणाऱ्या नियमांबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.